लक्षात घ्या की नकारात्मक विचार येणं नैसर्गिक आहे, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं ही एक कला आहे. ही कला शिकली की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. हॅलो, नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत नकारात्मक विचार म्हणजे काय आणि नकारात्मक विचार म्हणजेच निगेटिव्ह थिंकिंग थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यावर काय उपाय आहेत, हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. नकारात्मक विचार येतात म्हणजे काय होतं? माझं काहीच चांगलं होणार नाही, मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही, लोक काय विचार करतील, या आणि अशा विचारांचं चक्र सुरू झालं की मन अजून खोल खचतं. यालाच म्हणतात निगेटिव्ह थिंकिंग आणि हे तुमचं मानसिक आरोग्य बिघडवू शकतं. निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? तर सतत नकारात्मक, भीतीदायक किंवा न्यूनगंडयुक्त विचार मनात येत राहणं. तसंच स्वतःबद्दल, इतरांबद्दल किंवा भविष्याबद्दल अति नकारात्मक दृष्टिकोन असणं. या नकारात्मक विचारांची कारणं काय आहेत? तर जुने काही वाईट अनुभव असतील, अपयश आलेलं असेल किंवा काही अनुवंशिकता म्हणजे काही पालकही चिंताग्रस्त असतात त्यामुळे असू शकतं, किंवा सोशल मीडिया व इतरांशी तुलना केल्या जाते आजकाल, त्यानेसुद्धा नकारात्मक विचार येतात. किंवा इतरांचा नकारात्मक प्रभावसुद्धा असू शकतो, किंवा थकवा, झोपेची कमतरता आणि पोषणाचा अभाव ही कारणं नकारात्मक विचारासाठी असू शकतात. आता बघूया नकारात्मक विचार घालवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील, काय उपाययोजना करता येतील म्हणजे आपले नकारात्मक विचार दूर होतील. नकारात्मक विचार थांबविण्यासाठी पहिला उपाय आपल्याला असा करता येईल तो म्हणजे विचार ओळखणं. अवेअरनेस इज द की. मी हे करू शकत नाही, माझं नशीबच वाईट आहे, असे जर विचार येत असतील तर त्यांची ओळख आधी पटवून घ्या. आणि जेव्हा असे विचार येतात तेव्हा थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा, हा विचार खरंच गरजेचा आहे का? हा विचार खरा आहे का? असं स्वतःलाच विचारा. आता या नकारात्मक विचारांसाठी दुसरा उपाय असा करता येईल की विचारांनाच तुम्ही प्रश्न विचारा. चॅलेंज युअर थॉट्स. म्हणजे कसं? तर समजा तुमच्या मनामध्ये विचार आला आहे की माझं आयुष्य वाईटच आहे, मग आता त्यांना प्रश्न करा, खरंच का वाईट घडलं आहे? चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत? यामुळं काय होईल? तुमच्या विचारांचं रूपांतर हळूहळू सकारात्मकतेकडे होईल. नकारात्मक विचार घालवण्यासाठी तिसरा उपाय आहे तो डायरी लिहिण्याचा. दररोज 5 मिनटं आपल्या मनात आलेले विचार तुम्ही लिहून ठेवले पाहिजेत. त्यात नकारात्मक विचार दिसले तर त्यांच्या जागी एक सकारात्मक विचार लिहा. येऊ द्या नकारात्मक विचार, हरकत नाही, ते पण लिहा आणि त्याच्या जागी एक सकारात्मक विचार लिहा. उदाहरणार्थ, मी अपयशी आहे असा नकारात्मक विचार तुमच्या मनात आला तर तुम्ही सकारात्मक विचार काय लिहायचा आहे? मी प्रयत्न करत आहे आणि मी शिकत आहे. तर अशा पद्धतीने नकारात्मक विचाराला एक सकारात्मक वाक्याची जोड द्या. नकारात्मक विचार घालवण्याचा चौथा उपाय आहे श्वासावर लक्ष केंद्रित करा. ब्रीदिंग अँड माइंडफुलनेस. नकारात्मक विचार सुरू झाले की 3 ते 4 मिनटं खोल श्वास घ्या, डीप ब्रीदिंग करा आणि तुमचं सगळं लक्ष श्वासावर ठेवा आणि मेडिटेशन करा. ही एक उत्तम सवय आहे नकारात्मकता घालवण्यासाठी. रोज 10 मिनिट पुरेसे आहेत, पण एकदमच 10 मिनटं सुरुवातीला शक्य नाही होत. 2-2 मिनटापासून सराव करा, हळूहळू वेळ वाढवत न्या आणि रोज 10 मिनिटं सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही मेडिटेशन करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. नकारात्मकता घालवण्यासाठी 5वा उपाय असेल आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत बघा. ते जर सतत निगेटिव्ह बोलत असतील तर त्यांच्यापासून दूर राहा. नेहमी सकारात्मक बोलणारे, प्रेरणा देणारे काही चांगली पुस्तकं वाचू शकता, चांगले पॉडकास्ट तुम्ही पाहू शकता. असं जर केलं तर तुमची सकारात्मकता नक्कीच वाढणार आहे आणि निगेटिव्हिटी हळूहळू तुमची कमी होईल. नकारात्मकता घालवण्याचा 6वा उपाय असेल तो म्हणजे कृतज्ञतेचा सराव म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. रोज रात्री 3 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत की ज्या दिवसभरात चांगल्या घडलेल्या आहेत. आणि असा जर सराव तुम्ही रोज करत गेले तर तुमचं मन सकारात्मकतेकडे प्रवृत्त होईल आणि आपोआपच तुमचे नकारात्मक विचार दूर जायला मदत होईल. नकारात्मकता घालवण्याचा 7वा उपाय असेल तो म्हणजे शारीरिक हालचाल.
त्यामध्ये तुम्ही एक्झरसाईज करू शकता, वॉकिंग करू शकता, योगाभ्यास करू शकता, प्राणायाम करू शकता. यामुळे काय होणार आहे, तुमच्या नकारात्मक विचारांना आळा बसणार आहे आणि शरीर सक्रिय असलं की मनही सुदृढ बनतं. म्हणून शारीरिक हालचाली खूप जास्त गरजेची आहे. एकाच ठिकाणी सुन्न बसून राहून उपयोग होणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारे शारीरिक हालचाली झालीच पाहिजे असं आपण ठरवायचं. आणि शेवटी एवढं सगळं करूनही तुमचे नकारात्मक विचार जर कमी होत नसतील, ते तुम्हाला त्रास देत असतील, तर तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या. सायकॉलॉजिस्टकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मार्गदर्शन घेण्यासाठी घाबरू नका. ते खूप गरजेचं असतं. त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडाल. लक्षात घ्या की नकारात्मक विचार येणं नैसर्गिक आहे, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं ही एक कला आहे. ही कला शिकली की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि इतरांसाठी शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला आवडला असेल तर कमेंट द्या. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा.